मुंबई आणि पुणेकरांना आज राज्य सरकार मिसिंग लिंकचं भेट देणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होईल। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद होणार आहे। विशेष म्हणजे या मिसिंग लिंक मार्गावर 2 मोठे बोगदे आहेत। यातील एका महाकाय बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली आहे। मिसिंग लिंक प्रकल्प म्हणजेच अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना मानला जातोय। तर मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे। मुंबई पुणे अंतर 25 मिनिटांनी कमी होणार आहे आणि त्यामुळे प्रवास अधिक जलद होणार आहे आणि त्याचबरोबर इंधनाची सुद्धा बचत होणार आहे। देशातलं वंडर अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सनी परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, काय सध्याची तयारी आणि काय सध्या तिथे कोण कोण उपस्थित आहेत? श्वेता, खरं तर आशिया खंडातील सगळ्यात रुंद असा असलेला जो बोगदा आहे त्याच बोगद्याच्या समोर मी आहे। पुण्यावरनी जर आपण मुंबईला जाताना जर बघितलं तर कुसगाव या ठिकाणी हा पहिला टनल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि याच टनलची जर बघितलं तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। याच टनलचं उद्घाटन जे आहे किंवा या मिसिंग रस्त्याचं जे उद्घाटन आहे, लोकार्पण सोहळा आहे, तो आता काही वेळात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल। मात्र या ठिकाणी जो बोगदा आहे तो मी या ठिकाणी G24 प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो। सुरुवातीला जर बघितलं तर या बोगद्याच्या कमानीवर जर बघितलं तर ऐरावत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, जेणेकरून हा जो बोगदा आहे कशा पद्धतीने शक्तिशाली बनवण्यात आलेला आहे त्याचं या ठिकाणी प्रतीक म्हणून या ठिकाणी बोगद्याच्या बाहेर जी कमान करण्यात आलेली आहे त्याच्यावर हत्तींचं म्हणजे ऐरावताचं जे चित्र आहे ते पाहायला मिळतंय। बोगद्याची सुरक्षा जर बघितलं तर बोगद्यामध्ये या ठिकाणी 4 लेन जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि इथं वाहनांचा वेग मर्यादा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। अलीकडे जर बघितलं तर या ठिकाणी 80 किलोमीटरचा वेग आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे 100 ताशी किलोमीटरनी जाणाऱ्या वाहनांना वेग ठेवण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी व्हेंटिलेटर सिस्टीम जी आहे ती अद्ययावत करण्यात आलेली आहे। जर या बोगद्यामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर या ठिकाणी SOS सिस्टीम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे, जेणेकरून जे प्रवासी आहेत त्यांना याचा फायदा होईल। इमर्जन्सीच्या काळामध्ये जे पॅनिक बटन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हा जो बोगदा आहे तो जवळपास हा 8.9 किलोमीटरचा हा संपूर्ण हा बोगदा आहे आणि याची नोंद जी आहे ती आता आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा म्हणून या ठिकाणी नोंद झालेली आहे। आता या बोगद्याचं थोड्या वेळातच लोकार्पण सुरू होईलच, मात्र या ठिकाणी आपण G24 प्रेक्षकांना दाखवतो की हा जो बोगदा आहे तो खरंच म्हणजे अभियांत्रिक टेक्नॉलॉजीचा कसा या ठिकाणी फायदा केला जातो किंवा तंत्रज्ञान वापरून इन्फ्रास्ट्रक्चर कसं भव्य केलं जातं त्याचा हा एक उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कामशेत जवळचा हा बोगदा आहे, म्हणजे जर पुण्याकडून येणारे जे वाहनं आहेत किंवा पुणेकर जे आहेत त्यांना जर मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर सुरुवातीला हा कुसगावचा हा बोगदा लागतो आणि हाच रस्ता जो आहे तो मिसिंग रोड पुढे जातो आणि खाली कामशेत या ठिकाणी उतरला जातो। हा जर संपूर्ण जर मार्ग बघितला तर 13 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि हाच पर्याय जो आहे म्हणजे याआधी लोणावळा घाटामध्ये जो वाहतूक कोंडी होत होती
त्याला पर्याय म्हणून ह्या मिसिंग रोडची उभारणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. जवळपास 7 वर्ष या रस्त्याचं काम सुरू होतं. अखेर या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्र शासन असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल, त्यांचा हा एक महत्त्वाचा उपक्रम होता इन्फ्रास्ट्रक्चर मधला, ते त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेले आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी काही वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल होतील. त्याआधी या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा संपूर्णपणे लावण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी मी पुन्हा एकदा दाखवतो, आशिया खंडातील सर्वात रुंद जो बोगदा आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या ठिकाणी 4 लेन या ठिकाणी पाहिला जातात आपल्याला, 1 2 3 4, ज्यामुळं हा रस्ता जो आहे तो सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. पुणेकर असतील किंवा मुंबईकर असतील, त्यांचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी जवळपास 20 ते 30 मिनिटं वाचणार आहेत. आणि एवढेच नव्हे, या रस्त्यावरनी जे प्रवास करणारे आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते अधिक असणार आहे. त्याच्यामुळं घाटातनी जे जाणारे ज्यांचं डिझेल आहे किंवा इंधन आहे त्याचं म्हणजे दिवसाला लाख रुपये वाचणार असल्याची या ठिकाणी शक्यता जी वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की मिसिंग रोडचे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा जे आकर्षण असणारे, एक तर आहे ब्रिज आणि दुसरा आहे हा टनल, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी, आणि आजपासून त्याचं लोकार्पण होतंय, त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.